सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पहलगाम येथे हुतात्मा पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने कठोर पावले उचलून पाक विरुद्ध युद्धाची भूमिका घेतली। या युद्धामध्ये बरेच भारताचे सैनिक सुद्धा शहीद झाले आणि काही गंभीर जखमी झाले। परंतु या युद्धामध्ये भारताने पाकला चांगलाच धडा शिकविलाय। भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी, सन्मानार्थासाठी तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून जेल रोड केसरिया हॉटेल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरात सर्वधर्मीय बहुसंख्य तरुणांनी सहभाग घेत रक्तदान केले। दान केलेले रक्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवण्यात येणार आहे। या शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक 18 चे भाजपा माजी नगरसेवक विशाल संगमनेर यांनी केले। या कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, माजी नगरसेवक संभाजी मोरोजकर, शरद मोरेसर, दिनकर आडाव, कोमल मेहरोलिया, अंबादास पगारे, पंडित आवारे, कन्हैया साळवे, भाजपा ज्येष्ठ नेते सुनील आडके, सचिन हांडगे, संतोष कांबळे, दर्शन सोनवणे, अरुण शेठ माळवे, शत्रुघ्न कांगणे, महेंद्र आहिरे, जफरदादा खान, रमजान मौलाना, हाजी रसूल मुल्लानी, शफी हाजी साहेब, राम डोबे, बापू सातपुते, अशोक गवळी, सतीश निकम, योगेश कपिल, राहुल कोठमिरे, सुजाता जोशी, माधुरी पालवे व तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह युवक, सर्वज्ञ सोशल फाउंडेशन मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश भाऊ महाजन यांचं आज वाढदिवस निमित्त आज नाशिक शहरामध्ये कमीत कमी 45 ठिकाणी रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पण ह्या रक्तदान शिबिरचं आयोजन का करण्यात आलेलं आहे? कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे आपले आज भारत पाकिस्तान युद्ध जो सुरू आहे त्याच्यामध्ये जे आपले सैनिक जे लढाई लढत आहेत ते बरेच सैनिक असे जखमी होत आहेत आणि कधी अचानकपणे काही युद्धाची भूमिका जर वर्स्ट लेवलला गेली तर काही मेडिकल इमर्जन्सीज त्या सैनिकांसाठी झाल्या तर त्या मेडिकल इमर्जन्सीजमध्ये जर रक्ताचा साठा कमी पडला तर रक्त असण्यासाठी किंवा ब्लड बँक्समध्ये रक्त कधी कमी पडू नये म्हणून त्याच्यासाठी इमिडिएट आपण रक्तदान शिबिर हा 4 दिवसाच्या आत नियोजित केलेला आहे। आणि हे जे काही ब्लड आज इथे जमा होणार आहे, ब्लड बँकमध्ये जे जमा होणार आहे, हे सगळंचं सगळं ब्लड हे आम्ही दिल्लीला आणि जे आमचे सैनिक आहे जे तिथे युद्ध लढत आहेत त्यांच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी आम्ही तिथे पूर्तता करणार आहे। आज भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आहेत ज्यांनी हे उपक्रम राबवलेला आहे आणि जे भारताचं जो युद्ध सुरू आहे या युद्ध पातळीवर सगळे भारताचे सगळेच नागरिक आज या युद्धासाठी खूप सिरियस आहे आणि ह्या सिरियसनेस आपल्याला पण दिसत आहे की लोक स्वतः येऊन आज रक्तदान करत आहेत। आम्ही फ्लेक्स लावलेले आहेत पण ते फक्त फ्लेक्स वाचून सुद्धा लोक इथे जमा होत आहे आणि हे जेल रोड मध्ये आज इकडचा रक्तदान शिबिर हा आयोजन विशाल भाऊ संगमनेरे यांनी केलेला आहे। इथे सकाळी 9 वाजेपासून रक्तदान शिबिर सुरू आहे। तर आज रक्तदान शिबिरचं आयोजन फक्त गिरीश भाऊ महाजन आणि आपल्या भारतामध्ये जो युद्ध सुरू आहे त्या युद्ध पातळीसाठी करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। आणि माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतानं या युद्धामध्ये जो असीम पराक्रम दाखवला त्या सैनिकांना मानवंदना म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आमचे मित्र विशाल संगमनेरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी समाजातल्या सर्व स्तरातून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्माचे युवक या ठिकाणी येऊन रक्तदान या ठिकाणी करतायत आणि या निमित्तानं भारत मातेला वंदन करण्याचा एक नवा अनोखा असा हा उपक्रम आहे आणि त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।
आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.